मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग रोरो फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त। कोकणकरांसाठी आनंदाची बातमी। गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली रोरो फेरी सेवा सुरू होण्याचा अखेर मुहूर्त सापडला। आता मुंबई ते कोकण हा प्रवास आणखी जलद होणार। दसऱ्याच्या मुहूर्तावर रोरो फेरी सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। महामार्गावर तासनतास होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, रेल्वे तिकिटासाठीची धडपड यामुळे प्रवास त्रासदायक होत होता। मात्र रोरो सेवेमुळे सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळणार आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्र व राज्यस्तरीय परवानग्या, हवामान अडथळे आणि तांत्रिक कारणांमुळे ही सेवा वारंवार पुढे ढकलली जात होती। मात्र आता सर्व परवानग्या मिळवल्या असून समुद्रस्थितीही अनुकूल होत आहे। जेटीवर प्रवाशांसाठी बैठकीची सोय, वाहनांसाठी स्वतंत्र लोडिंग विचार केंद्र व सुरक्षित चढाव व उतार यासाठी योग्य उपाययोजना केली जात आहे। भाऊचा धक्का मुंबई येथून जयगड आणि विजयदुर्गपर्यंत या बोटी धावणार। मुंबई ते रत्नागिरी 3 ते 3.5 तास तर मुंबई ते सिंधुदुर्ग 5 तास असणार आणि ह्याचा वेग दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट म्हणजेच 25 नॉट्स असणार। या बोटीवर प्रवाशांसाठी 44 जागा प्रीमियम इकॉनॉमी क्लासमध्ये तर 48 जागा बिझनेस क्लासमध्ये आणि 12 जागा फर्स्ट क्लासमध्ये उपलब्ध असतील। तसेच प्रवाशांसह 50 चारचाकी व 30 दुचाकी या बोटीवर नेता येतील। तिकीट दरांमध्ये इकॉनॉमीसाठी 2500 रुपये, प्रीमियम इकॉनॉमीसाठी 4000 रुपये, बिझनेस क्लाससाठी 7500 रुपये, फर्स्ट क्लाससाठी 9000 रुपये, वाहनांसाठी चारचाकीचे 6000 रुपये, दुचाकीचे 1000 रुपये, सायकलचे 600 आणि मिनी बससाठी 13000 रुपये दर करण्यात आले आहे। रोरो फेरी सेवामुळे अर्थातच कोकणकरांना सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळणार आहे।